तिथं ना एक ना किडा आलेला आहे. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्हाला माझं आणि एक नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज ना मी खूपच उशिरानं ब्लॉग चालू केलेले आहे. आत्ता 6 वाजलेला आहे संध्याकाळचा. आणि आज आहे 15 ऑगस्ट, मतलब की इंडिपेंडन्स डे. तुम्हाला सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. स्वातंत्र्य दिवसाचं खूप खूप मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे. आणि आज ना दिवसभर जरा असंच बिझी म्हणजे असंच घरातच किरकोळ काम. आणि कसं ते मुलं असले ना घरात ना अजिबात काय ब्लॉगिंग स्टार्ट करायला वगैरे जमतच नाही. सकाळपासून त्यांनी स्कूलला जातात ते पटकन मी वगैरे चालू करून घेते ब्लॉग वगैरे. लेकिन आज त्यांनी 9 वाजल्यापासून गुडियाला तरी सुट्टी आहे. आणि आरुही सकाळी गेली 7:30ला आणि वापस आली 9 वाजता. त्याच्यानंतर परत त्यांचं सगळं करायचं हे करायचं म्हणून ते ब्लॉग चालूच केले नाही. चला मग आज मी तुम्हाला माझं नाईट रुटीन दाखवते. चला मग आता हे बघा, आज तर हॅपी इंडिपेंडन्स खूप चांगलं इकडे साजरे केलेले आहे. तुमच्याकडे कसे झाले मला कमेंटमध्ये सांगा. चला मग आता तुम्हाला मी नाईट रुटीन दाखवते. आता मी जेवणाची तयारी करते. आता चला मी दाखवते. काय नाही स्पेशल वगैरे जेवण काय नाही, सिम्पलच करूया. चला मग आता इथं मी आरोहीला दाखवते. बघा काय करते तू? रुटीन काढ. अजून कंप्लीट झालं नाही तुझं? हाय बोल ना ग सगळ्यांना. हाय. दाखव ना कसं झालं ते. अजून हे बघा, अजून तिचं कंप्लीट झालं नाही. कंप्लीट झाल्यावर मग मी तुम्हाला दाखवते. आज कसं झालं का इंडिपेंडन्स डे तुमचं? बरं. हो. फ्लॅग होस्टिंगला कोण आले होते? माहित नाही कोण. काय सांगते, काय झालं? हे पप्पा सगळं बॅनर काढले. आता फिशिंग होते मम्मा. हो. आता हाय बोल सगळ्यांना. पुढे हाय बोल. हाय. इथं बोललो सरळ. हाय. कोथिंबीर आणली होती, जरा साफ केली. कोथिंबीर होते एवढं मोठा, ते साफ केल्यानंतर बघा जरा किती निघाले आहे. बघा एवढंसं थोडंसं. आणि हे बाकीचं सगळं खराब आहे. बघा सगळं खराब आहे आणि थोडंसं निघालेलं आहे. काय सांगायचं आता. भाजीवाले असं पॅक करतात ना वरनं, किती छान आहे की नाही. आल्यानंतर नाही ते सगळं साफ केल्यानंतर ना पूर्ण अर्ध तर सगळं. चला आता राहू दे. आता चला आता मी आता माझं पुढचं सगळं तयारी करून घेते जेवणाचं. चला वॉश करून घेते. आणि माझी मोठी मुलगीला खूप आवडतं हे. आणि हे हेल्थसाठी ना ह्याचं खूप म्हणजे खूपच बेनिफिट आहे. आणि वेट लॉससाठी पण खूप बेनिफिट आहे. मीठ घालूया. घालते टोमॅटो आणि कांदा. आता कुकर लावलेली आहे. आता ह्याला ना मी 3 सिटी करते फास्ट. त्याच्यानंतर स्लो करून परत 1 सिटी करते, त्याच्यानंतर बंद करते. इडली करणार आहे, लेकिन तांदळाचे नाही इडली. ते इडली रवा मिळतं ना पॅकेटमध्ये, ते रवा आणलेले आहे. फर्स्ट टाईम आणलेलं आहे. बघूया उद्या जमतं की नाही. ते पण यूट्यूबमध्ये व्हिडिओ सगळं बघितलेलं आहे मी. त्याबद्दल आता ते भिजत घातलेले आहे. बघा हे रवा, हे रवा ना एवढीच डाळ. आत्ता संध्याकाळी भिजत घातलेले 4 वाजता काहीतरी. आता बघूया रात्री ना 10 वाजेपर्यंत वाटून घेते आणि सकाळी बघूया बरोबर म्हणजे की जमतात की नाही, सॉफ्ट होतात की नाही. सगळं हे करूया. फर्स्ट टाईम करायला लागलं. दिवा लावूया. देवा भात असे कापा करून घेते. माहीत आहे ना तुम्हाला, कापा म्हणजे बटाट्याचे करतात.
कुणाला माहीत नसेल ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कापा म्हणजे काय, मग मी तुम्हाला सांगेन कापा. पहिलं मला पण माहीत नव्हतं कापा म्हणजे काय म्हणून. तर कर्नाटकमध्ये होते ना, तेव्हा मला माहिती की इकडं आल्यानंतरच माहीत झालं कापा म्हणजे ह्याला कापा म्हणतात म्हणून. तेल आहे, तेल घालून घेऊ. मी ह्याच्यात ना थोडंसं हे घालून घेते, तांदळाचं पीठ. हे बघा तिथं ना एक ना किडा आलेला आहे, तुम्हाला दाखवते थांबा. दिसलं? मगाशीपासून ना डिस्टर्ब करायला लागलं. ते लाईटला येतात ना, चला आता त्याला मारूया त्याला, नाहीतर असंच डिस्टर्ब करणार. ते मोठं फुलपाखरूसारखं असतं बघा, ते ना चावतात पण. ते असलं आहे ते असं नॉर्मल फुलपाखरू नाही आहे, ते मोठंसारखं असतात बघा ते. तर बघूया आता, परत येणार असतो. मिक्स करत होती ते सोडून आले ते किडे मारायला. चला आता मिक्स करूया आता हे पटकन. आणि गुडिया ना बाहेर गेले फिरायला मला सोडून. आता त्याने यायच्या आधी ना सगळं करून ठेवायला पाहिजे. तवा ठेवल्यामध्ये जरासं तेल घालूया. इथं मी थोडंसं रवा आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे. हे बघा, पहिला बेसनमध्ये हे करायचं, डिप करायचं, त्याच्यानंतर रवा, त्याच्यानंतर टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जरासं 1 चमचा तेल घालून आमटीला पण फोडणी देऊया. लसूण चेचून घेते मी. थोडे मधले झालेलं आहे, पलटून घेतलेले आहे मी. थोडे 5 मिनिटांनी सगळं होणार आहे. आमटीला फोडणी देते. तेल घातलेले आहे, जिरा घालूया, लसूण, आता हे बघा मी कांदा आणि टोमॅटो असं मोठे मोठे कापून ठेवली होती बघा. आता हे ना छान असं मॅश करते आणि परत त्याच्यामध्ये घालते. छान मॅश करून घ्यायचं. तोंड पुसून घेतो. मीठ घालून घेऊया. आधी मी ते कुकर लावत होते ना तेव्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे, आता थोडंसं घालायचं. फक्त मी 1 5 मिनिट तेवढंच शिजवते, बॉईल होऊ दे, मग नंतर बंद करून टाकते. आता हे बघा इकडे हे आमचे कापा पण तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तिकडं ना आयरा रडते, दोघी बहिणी तिथं भांडत. आयरा काय झालं? तुमच्या घरी पण असं करतात का मुलं? आता दोघांना पण सेम काय गिफ्ट आलेलं आहे, हेअरबँड, पाऊच काय तरी पण ही आमची आयरा आहे ना छोटी गुडिया, ती तर खूपच भांडते. ती म्हणजे दीदीचं पण वस्तू सगळं मलाच पाहिजे. काय करायचं? चला आता गॅस बंद करून टाकते. हे बघा किचनचा ओटा सगळं कसं झालेलं आहे.
आता मी सगळं साफ करून घेते, क्योंकि आता पाणी पण आलेलं आहे. सगळं पटपट भांडे धुवून घेते, मग नंतर जेवतो मी. हे बघा, ते बघा भांडे पण पडलेलं आहे तिकडे. पाणी पण गेलं आता परत. आता भरून ठेवलेलं आहे ना, त्याच्यावर परत धुवावं लागणार आहे. आता बघा हे मी माझे भांडे वगैरे घासून झालेलं आहे, आणि आता पाणी पण आलेलं आहे. आता मला कपडे पण धुवावं लागणार. कपडे आहे थोडेसे आता. हे बघा, हे आत्ता घातलेले, सकाळी घातलेले कपडे हे गुडियाचे आणि आरोहीचे. आता हे थोडे धुवून घालते, पण सकाळी खूपच होतात आणि परत एकदा पाणी पण नसतं. चला एकदा मी तुम्हाला किचन दाखवते. अजून जेवलं नाही, आता जाऊन थोड्या वेळाने जेवतो. हे बघा सगळं क्लीन करून घेतलेले आहे मी. आता एवढंच भांडे धुतलेले आहे. आता परत जेवण झाल्यानंतर परत भांडे पडतात. हे बघा सगळं झालेलं आहे. तर सगळं मोठा क्लीन झालेला आहे. मग आता मी कपडे थोडे धुवून घेते. कधी पण ना भात कमी जेवा, भात कमी घ्या आणि आमटी जास्त घ्या. आमटी जास्त घातली तर काय नाही, भात कमी घ्या. हे बघा आता हे आहे कापा केलेलं. आता ना आम्ही जेवतो, या तुम्ही पण जेवायला. हे बघा तुम्ही पण जेवायला. आता ना 10 वाजलेला आहे. आता हे बघा हे उडीद डाळ आहे ना, हे आता मी वाटून घेते. उद्या इडली नाही आहे तर वाटून घेतलेली आहे मी इडलीचं सगळं. वाटून घेतलेलं आहे. आणि आता टाईम वाजते 10:15 वाजता. 10:15 वाजले आहे. अजून आयरा आरोही दोघे पण जागे. माझे दोन्ही मुली पण लवकर झोपत नाही, आणि माझी गुडिया तरी ती तरी 12च्या नंतरच झोपते. आता हे सगळं इकडचं तरी मला सगळं काम झालं आहे. बघा इडलीचं बॅटर आता मिक्सर लावून घेतली होती. आणि हे बघा उलटं सगळं रात्री मी असं सगळं साफ करूनच झोपते. मला ते असं सगळं ठेवलेलं अजिबात आवडते. कधीतरी चुकून बरं नसलं तर. बघा सगळं झालेलं आहे. चला मग आता मी आता जरा दात घासते, कपडे वपडे चेंज करते. आत्ता बघा 10:30 वाजलेलं आहे. आणि हे बघा मी तुम्हाला ते सांगते मल्टीग्रेन दळण. हे बघा ते आणलेलं आहे करून. हे बघा आता काय नाही, आता चपाती स्टॉप. आता हे भाकरी खायचं चालू करायचं. चला मग आता आपण पण झोपतो. आता तुम्ही पण झोपा. आता व्हिडिओ आवडलं तर ना प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि कोण नवीन असेल तर ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया नवीन ब्लॉग बरोबर. चला मग गुड नाईट, बाय बाय.